तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे, तर प्रतोदपदी पुन्हा एकदा सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या नेतेपदावर आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे। मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। खरं तर ही माझी निवड ही अनपेक्षित आहे। मला स्वतःलाही माझी निवड व्हावी असं वाटत नव्हतं। माझी निवड का होऊ नये याचं कारण मी ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे, मी मुंबईमध्ये राहणारा माणूस नाही। आणि म्हणून मुंबईमध्ये राहणारा माणूस नेहमी मंत्रालय विधिमंडळामध्ये त्याला येणं जाणं सोयीचं पडतं। आणि म्हणून ही निवड ही एका मुंबई शहरामधल्या राहणाऱ्या सिनियर माणसाची व्हावी आणि विशेष करून आमचं युवा नेतृत्व आणि आमच्या पक्षाचं भवितव्य आमदार आणि माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांची निवड व्हावी असा मी आग्रह धरला होता। परंतु शेवटी आमचे पक्षप्रमुख या संपूर्ण सभेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी सांगितलं, मी सांगतोय भास्कर जाधवांचीच निवड झालेली आहे किंवा भास्कर जाधवांचीच निवड व्हायला हवी असा त्यांनी आदेशच दिला। आणि म्हणून ज्या वेळेला पक्षप्रमुख अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळेला तो विनम्रपणे स्वीकारावा लागतो।